नमस्कार. आज आपल्या 8व्या अक्षर ब्रह्मयोग या अध्यायाच्या अखेरच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आपण असं पाहिलं की भगवंत या आता 2 श्लोकामध्ये अर्जुनाला तू योगी हो असं सांगणार आहे. म्हणजे आतापर्यंत एवढं सगळं सांगून झाल्यावर भगवंताचं त्या अर्जुनावर एवढं प्रेम आहे की तू ज्ञानी भक्त हो, तू योगी हो. म्हणजे तुला जे काही कर्तव्य कर्म करायचं आहे, म्हणजे युद्ध पण तुला कर्तव्य या भूमिकेतून करायचं आहे, तर ते करताना तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किलबिलाट तू ज्ञानी भक्त हो, तू योगी हो असं सांगणार आहे. आता ज्ञानी भक्त, आत्मज्ञानी, स्वस्वरूप जाणणारा, याला आणखीन एक शब्द आपण मागच्या वेळेस लक्षात घेतलेला आहे की याला भगवंत म्हणतोय की हा कोणी देहधारी भगवंतच असतो. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहे, पण तो देहधारी होऊन हे काम करण्यासाठी आलेला आहे. इतकं त्याचं महत्व आहे. त्यामुळे तू तसा हो, तू ज्ञानी भक्त हो असं खरं तर आता ह्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि असा हा ज्ञानी भक्त जो आहे तो आता देहामध्ये असेल तर ठीकच आहे, प्रारब्धाप्रमाणे त्याच्या देहाच्या गोष्टी त्याला कराव्या लागतील, पण तरी देखील तो परमपदी पोचेल असा या सगळ्याचा अर्थ. आणि आता शेवटच्या 2 श्लोकांमध्ये त्याचं एक समरी ज्याला म्हणतो तसा समर्थ हे भगवंत करून सांगणार आहे. जे आता 2च गोष्टी सांगायच्या आहेत की तू योगी हो, म्हणजे तू अगदी खरा ज्ञानी, योगी आणि देहधारी भगवंत आहेस असं हो, एवढंच सांगायचं आणि तू परमपदी पोचशील. एवढ्याच 2 गोष्टी खरं म्हणजे या शेवटच्या 2 श्लोकामध्ये एक कन्क्ल्युजन ज्याला म्हणतो तसं भगवंताला सांगायचं आहे. पण या कन्क्ल्युजनला येण्यापूर्वी 26 श्लोकांमध्ये त्या अर्जुनाला भगवंतानी तयार कसं केलं ते आपण सगळं पाहिलं आहे. अगदी असा एका मिनिटात ज्याला नकाशा म्हणतो, आलेख म्हणतो, तसं जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की सुरुवात जी झाली ती अर्जुनांनी प्रश्न विचारले भगवंताला. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय. आणि हाही प्रश्न विचारला की अंतकाळी नेमकं काय केलं म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचता येतं. असे 7 प्रश्न पहिल्या 2 श्लोकांमध्ये अर्जुनाने विचारले होते. 7व्या प्रश्नापर्यंत भगवंतानी एका बुद्धिमान अर्जुनाला जशी उत्तरं पाहिजे आहेत तेवढी देऊन झालेली होती. आणि मग मात्र या सगळ्याचं स्पष्टीकरण त्यांनी तुमच्या आमच्यासाठी म्हणून या अर्जुनासाठी आहेच, परंतु अर्जुनाला प्रश्नांची उत्तरं देऊन झाली आणि त्याचं स्पष्टीकरण 8व्या 9व्या 10व्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं म्हटलं की हे सगळं व्हायला हवं ना, ही जे सगळे प्रश्नांची उत्तर मी तुला दिली आणि अंतकाळी परमपदी पोचायला हवं, यासाठी सतत भगवंताचं चिंतन करायला हवं. 3 श्लोकांमध्ये 8, 9, 10 याच्यामध्ये भगवंतांनी चिंतनावर, सतत स्मरणावर भर दिला. पुढल्या 3 श्लोकामध्ये ध्यानयोगावर भर दिला. भगवत प्राप्ती व्हायला ध्यानमार्गाचा अभ्यास करायला सांगितला. 11, 12, 13, 14 4 श्लोकांमध्ये ध्यानमार्गाचा विचार केला. आणि मग नंतर 19व्या श्लोकापर्यंत अनन्य भक्ती ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मग 4 युग, त्या ब्रह्मदेवाचं दिवस रात्र याचा हिशोब पण भगवंतांनी आपल्यासमोर मांडून दाखवला. आणि अनन्य भक्ती करणारा कसा परमपदी पोचतो ते सांगितलं. नंतरच्या 4 श्लोकांमध्ये स्वरूप विचार सांगितला. आणि मग या सगळ्याचा बोलता बोलता त्यांनी 26व्या श्लोकापर्यंत असं म्हटलं की 2 प्रकारची सगळी मंडळी असतात. त्याच्यामध्ये जे सकाम भक्त असतात आणि निष्काम भक्त असतात. या दोनांमधला जो निष्काम भक्ती करणारा आहे तो ज्ञानी भक्त आहे, तो तू हो, तू योगी हो, तो निष्काम भक्ती करणारा हो. हे 2 मार्ग पण 26व्या श्लोकापर्यंत सांगितलं. आणि आता मी म्हटलं तसं या 27व्या आणि 28व्या श्लोकामध्ये या 2 गोष्टी निष्कर्ष म्हणून भगवंत सांगणारे की तू तसा हो, देहधारी भगवंत हो. आणि या असा जो असतो तो परमगतीला येतोच असं म्हणून हा अक्षर ब्रह्मयोग आहे या अध्यायाचा समाप्ती होणार आहे. पण तरी देखील या 2 गोष्टी ज्या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे त्या आपल्याला समजून घ्यायलाच हव्यात. कारण शेवटी अर्जुनाला सांगितलेला विषय आणि तुम्हा आम्हाला तो झिरपून आजपर्यंत नेण्यासाठी मध्ये फार गोष्टी आहेत ना, की सगळं जे काही अर्जुनाला सांगितलं ते आम्हाला कळतं किंवा पटतं असं नाही ना. आणि त्यामुळे नेमकं काय आहे की मग आम्ही तिथं त्या उंचीवर पोहोचल्यासाठी नेमकं काय करायचं असा आम्हाला प्रश्न पडतोच. त्याचाही विचार विविध
अभ्यासक मंडळीने आपल्यासाठी केलेला असतो, त्यांची मदत घेऊन आपणही ते 2 श्लोक समजावून घेऊया. श्लोक आहे 27. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कष्टन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भव. अर्जुना योगयुक्त भव. अर्जुना तू योगी हो. हा 27व्या मध्ये निष्कर्ष. आणि कसा हो तर अर्जुना एते श्रुती जानन. श्रुती म्हणजे मार्ग. हे जे की आतापर्यंत सांगितलेले 2 मार्ग आहेत. आता म्हटलं की सकाम असे पण भक्त असतात, काहीतरी कामाला इच्छा ठेवून ते भगवंताची भक्ती करतात. मग अनन्य भक्ती असेल, योगाचा असेल, ध्यानाचा भाग असेल, जे काही असेल पण काहीतरी कामना असते, तो एक मार्ग सांगितला. आणि निष्काम भक्ती करणारे पण असतात. तर त्यातला हे दोन्ही मार्ग जाणणारे जे आहेत ते कोणतेही योगी असू देत, कुठल्याही ध्यानमार्गी, कर्ममार्गी, भक्तिमार्गी कोणत्याही मार्गातले योगी असू देत, न मुह्यती मोहित होत नाहीत. जो खरा योगी आहे तो हे जे 2 मार्ग समोर येतात ह्याच्यामध्ये मोहित होत नाही, कुठेही अडकत नाही. म्हणून अर्जुना तस्मात् सर्वेषु कालेषु, सर्व काळी सदा सर्वदा योगयुक्ता भव. तू योगी हो, तू असा ज्ञानी भक्त हो, असं भगवंतांनी सांगितलं. आपण विचार करूया की तसं तर मार्ग आपल्याला कळलेले आहेत, भगवंतांनी सांगितलेले, पण तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलं की कुठलाही कष्टन योगी, कोणत्याही प्रकारची साधना करणारा जो योगी आहे तो हा मोहात पडत नाही. म्हणजे त्याला या मार्गाने जाऊ का या मार्गाने जाऊ असा प्रश्न त्याला पडत नाही. त्याचा रस्ता पक्का ठरलेला असतो आणि त्याच रस्त्याने तो जातो. त्यामुळे देहधारी असून सुद्धा तो योगी असतो आणि त्याचं काम झालं की तो परमपदी जातो. आता ज्या साधकांना हे स्पष्ट जाणलेलं आहे, 2 मार्ग सकाम आणि निष्काम हे 2 मार्ग, ते तसं पाहायला गेलं तर तुम्ही आम्ही जो विचार करतो तेव्हा ते जाणलेले आहेत. तर त्यांच्या जाणण्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय होतो तर ते जे जाणतात ना त्यांना सुद्धा माहीत असतं की हे जे 2 मार्ग आहेत हे फलदायी आहेत, पण यातला हा जो फलदायी मार्ग आहे हा तात्पुरता फलदायी मार्ग आहे. दिसायला चटकन दिसतं, कामना पूर्ण होते, वा 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 छान वाटतं. आणि त्यामुळे या मार्गाने जाणारा जो साधक आहे त्याला जो खरा आहे त्याला हे बरोबर कळतं असं भगवंतांनी सांगितलं. मग गडबड नेमकी कुठे होते तर ह्या ज्या दिसणाऱ्या फळाकडे बघून मोहामध्ये गुंतलं जातं. शाश्वत सुख नाही, शाश्वत समाधान नाही. या मार्गाने गेलं तर शाश्वत समाधान प्राप्त होणार नाही. त्यामुळे हा मार्ग तसा प्रेयस आहे पण श्रेयस नाही, हिताचा नाही. हे ज्या योग्याला कळतं तो योगी परमपदाला जातो. हे खरं म्हणजे आपल्यासाठी लक्षात ठेवायला सांगितलंय. आता हिताचा मार्ग कोणता तर आत्मरूपानं भगवंताला जाणणं. भगवंत सगळीकडे आहे, आपल्यामध्ये भगवंत आहे आणि हे भगवंताला जाणणं. आत्मबोध, त्याचं ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान, त्याचं ज्ञान आपल्याला होणं म्हणजे मग तो साधक भगवत स्वरूप बनतो. किती सोपा शब्द, देहधारी भगवंत असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तो भगवत स्वरूप होऊन जातो. मग तिथे कसली कामना आणि तिथे कसली काय इच्छा असणार, काहीच असणार नाही. भगवत स्वरूप होणार झालेल्या साधकाला कसली इच्छा असू शक्यच नाही. त्यामुळे हे ज्यांनी जाणलेलं आहे असा जो साधक आहे मग त्याचा मार्ग अगदी भक्तीचा असला, त्या भक्तीच्या मार्गातून सुद्धा तो ज्ञानाकडे पोचतो. आणि असा तू हो आणि त्या प्रयत्नाने तो नक्कीच परमपदी जाशील. अमुक एखादी गोष्ट प्राप्त व्हावी, अमुक एक गोष्ट मिळावी म्हणून भक्ती करणारा किंवा विषयांच्या भोगांकडे पाहणारा हा मोह त्या साधकाला होणारच नाही. त्यामुळे आता तिकडला काही विचार करण्याची आवश्यकता नाही. ज्याला हे कळलेलं आहे तो साधक या विषयांमध्ये अडकत नाही, कुठल्या कामात अडकत नाही. त्याला ते जे काही फळ मिळालेलं आहे त्या फळांमध्ये पण तो अडकत नाही, कारण त्याला माहीत असं की दिसणारं फळ आहे की शाश्वत नाही आहे. आपल्याला जे फळ खरं हवं आहे ते परमपद, त्या आत्मबोधाला, आत्मज्ञान झालेल्याला बरोबर ही गोष्ट कळते. खरं आहे. पण पुन्हा शेवटी असं आहे ना की हे सगळं जरी कळलं असं वाटत असलं तरी सुद्धा तुम्ही आम्ही सामान्य मंडळी अशी नेमकी कुठे कुठे अडकतो त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे आपण नेमके कितक्या खालच्या पायरीवर आहोत आणि आपल्याला किती किती उंचीवर जायचं आहे ते लक्षात येईल. तुमचं आमचं काय होतं
की हे सगळं जे की अध्यात्मग्रंथ किंवा आपण काय प्रवचनाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून कोणाकोणाचं आपण ऐकतो, वाचतो, तर छान वाटतं आपल्याला ऐकल्यानंतर, त्याचं काही नाही. पण सगळं असं वाचलं तरी निरनिराळे विचार मनामध्ये येतात आणि मग आपला ना गोंधळायला होतो आपल्याला, की हे सगळं पटतं तर आहे पण प्रत्यक्ष कृती तर होत नाही आहे. अशा गोंधळात आपण अडकतो की पटलेलं आहे की सकाम भक्ती करता कामा नये, कारण त्या सकामतेतून फळ मिळतं परंतु ते शाश्वत नसतं, हे सगळं आपल्याला पटलेलं असतं. मग असं गोंधळायला होत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मग काय करावं. 2 मार्ग समोर आहेत. हा मार्ग आहे, हा शाश्वत फळ देणारा नाही आहे हे कळलं आहे आणि शाश्वत फळ देणारा हा मार्ग आहे, पण या मार्गाने जाण्याचं जरा अवघड वाट आहे ती. आणि मग ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा अडकतो तेव्हा मग कुठल्या मार्गाने जावं. आणि तुम्ही आम्ही सामान्य किती छोट्या छोट्या गोष्टीत अडकतो की आपल्याला समजा अगदी भक्तीच्या मार्गाने आपल्याला जायचं म्हटलं तरी सुद्धा आपण कोणाची भक्ती करावी, कुठल्या संप्रदायाचं करावं, अगदी अनुग्रह घ्यावा का अनुग्रह मिळतो, किती किती प्रश्न आमच्या समोर असतात की नेमकं काय करायचं असतं. या भक्तीच्या मार्गाने जायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं. जप कुणाचा करावा, प्रत्येक जण ज्याचा ज्याच्या अनुभवाप्रमाणे आपल्याला सांगतं आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की आम्ही नेमकं काय करायचं. रामभक्त मंडळी जी असतील ती म्हणते श्रीराम जय राम जय जय राम जप करा. गोंधळाला जी जाऊन आलेली मंडळी असतात ती सांगतात महाराजांनी श्रीराम जय राम जय जय राम असंच आहे काय, तिथे अनुग्रह घ्या आणि तिथे आपल्याला जप करायला सांगतील. कोणी देवी भक्त असतील तर ते म्हणते नाही देवीची उपासना करा. कोणी आणखी विठ्ठल भक्त असतील, वारकरी एखादा भेटला आपल्याला तर स्वाभाविक असतो म्हणजे जय जय रामकृष्ण हरीचा जप करा. त्यामुळे आपण ना गोंधळात असतो, आपल्याला विविध प्रकारची माणसं भोवताली भेटतात. हे किती जरी वाचलं असलं तरी देखील ते सगळं असं अंगवळणी पडणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते, कारण तुमच्या आमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये असे छोटे 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 प्रश्न आम्हाला वाटतात. दुसरं आणखीन एक हे असतं की लोक ना आपलंच बरोबर असं आग्रह पण धरतात, म्हणजे याशिवाय दुसरा कुठला नाहीच योग्य मंत्र, हाच मंत्र घ्या असं त्यांचं आपल्याला सांगणं असतं. खरं तर असं आहे की सगळे देव एकच. आपल्याकडे आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति असं अगदी सुभाषचंद्र पाठ असतं. कोणाला कुठल्याही देवाला नमस्कार करा की तो त्या पांडुरंगालाच जाऊन पोचणारे किंवा भगवंतालाच जाऊन पोचणारे. जसं आकाशात पडणारं पाणी जे आहे आकाशातून ते सगळं बरोबर समुद्रालाच जाऊन मिळतं, तद्वत कुठलाही देव असू दे तुमचा नमस्कार त्या भगवंतालाच पोचणारे हे सगळं आपल्याला माहिती असतं. आणि म्हणून ठरवावं ना की आपण आपल्याला जो कुठला देव आवडतो त्या देवाची भक्ती करावी. अगदी तसं बघितलं तर गोंधळकर महाराजांच्या घरात सुद्धा त्यांच्या आधीच्या पिढ्यांमध्ये विठ्ठल भक्ती होती, परंतु महाराजांना लहानपणापासून रामाची गोडी लागली होती आणि त्यामुळे ते मात्र लहानपणापासून रामनाम घेत होते. आता विठ्ठल काय आणि राम काय तसं पाहिलं तर दोन्ही सारखंच, शिव काय आणि विष्णू काय दोन्ही सारखंच. म्हणून त्या नरारी सोनाराला भगवंतांनी प्रत्यय आणून दिला आणि दोन्ही एकच असं दाखवून दिलंच की नाही. त्यामुळे हे आपण माहिती असतं तर हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा केव्हा असे संभ्रम आपल्या समोर येतात, चर्चा आपल्या समोर येतात, काय करावं काय नाही, काय बरोबर काय चूक असं होतं, तेव्हा आपल्याला ठामपणे माहिती पाहिजे की देवाचं नाव कुठलंही असलं तरी सारखंच. कुठल्याही देवाचं नाव घ्या, कुठल्याही संप्रदायाचं काम करा, सगळे देव सगळे संप्रदाय हे एकच एक आहेत असं आपल्याला कळेल. दुसरं आणखीन एक आपल्या सामान्य मंडळींचा एक वेगळा अनुभव असतो की आपण काय करतो, एखाद्या संतांना किंवा एखाद्या सद्गुरूंना आपण मानतो आणि असं आपण मानू लागलो त्यांच्याबद्दलची आपली एक निष्ठा वाढते, श्रद्धा वाढते, त्यांचंच वाङ्मय वाचावं, त्यांनी सांगितलं जप करावा, छान सगळं जमलेलं असतं. पण कधीतरी आपल्या श्रद्धेला धक्का बसेल अशी काहीतरी घटना घडते किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री आपण वारंवार जातो आणि त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काही आपल्याला न आवडणारी चुकीची घटना घडते आणि मग आपण पुन्हा डोलायमान होतो की काय हे असं संत जे सांगतात ते संतांच्या भूमीमध्ये सुद्धा लोक ऐकत नाहीत. अशा प्रकारचा आपला पुन्हा गोंधळ निर्माण होतो आणि त्यावेळेला सुद्धा मग अशा गोंधळामध्ये काय नेमका निर्णय घ्यावा की अशा ठिकाणी सुद्धा ही अशी फसवेगिरी, अशी लबाडी आणि अशी माणसांमध्ये असे मतभेद असं का बरं असं आपल्याला स्वाभाविकपणाला वाटतं. तर हे सगळं आपण विवेकानं शांतपणानं जाणून घ्यायचं
आपला विचार काय आहे? आता ज्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत त्या टप्प्यावर भगवंत अर्जुनाला काय सांगतोय की हे जो कोणी जाणून घेतो की त्याला कळलेलं असतं की हाच मार्ग. मग आपण हे जे आता 2 मी उभे केलेले सामान्य प्रश्न आहेत ती नेमकं कुठल्या प्रकारची भक्ती करावी, आणि जेव्हा असं कधीतरी काहीतरी वेडवाकडं ऐकायला येतं त्यावेळेला आपण जे डिस्टर्ब होतो, ह्या दोन्ही गोष्टींचा अगदी शांतपणानं विवेकानं विचार करावा आणि मग आपण खरं काय आहे ते लक्षात घ्यावं की या सगळ्या गोष्टी शेवटी असं आहे ना की माणसं कामं करत असतात, माणसांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात, त्यात आपण न अडकता जीवनाच्या असं असतं ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं वाईट हे असतंच, चांगली माणसं लबाड माणसं ही असतातच. तर आपण हा सगळा विचार करायचा आणि सगळे संत हे काही या पद्धतीचे नाही, सगळे संत चांगले सांगतायत आणि मग आपण ह्या अशा प्रश्नांमध्ये न गुंतता निर्णय घ्यायचा आणि आपली श्रद्धा पक्की करायची. श्रद्धा पक्की केल्याखेरीज आपल्याला जे 27व्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे सांगतोय ना की अर्जुनाला सांगतोय तू योगी हो आणि हा जो योगी होणारा आहे तो कुठल्याही गोष्टीने मोहित होत नाही असं सांगतोय ना. ते आपल्याला जर शिकायचं असेल तर आपण अशा बारीक बारीक गोष्टींनी मोहित होतो म्हणजे गोंधळात पडतो. तर असं आपण गोंधळात पडता कामा नये. 1-2 उदाहरणं म्हणून मी फक्त आपल्यासमोर घेतली आणि असं घडतं आणि ते घडू नये यासाठी आपण काय करायचं तर आपल्या श्रद्धेय स्थानावर तीर्थस्थान असेल, संत असतील, सद्गुरू असतील, ग्रंथ असतील याच्यावर आपली ठाम निष्ठा हवी आणि तशी ठाम निष्ठा असली की मग साधक गोंधळात पडत नाही. आपल्याला प्रश्न तो आहे की आपण गोंधळात पडता कामा नये आणि गोंधळात पडायला नको असेल तर आपली निष्ठा ठाम आहे. अशी ठाम निष्ठा असली की मग आपली निष्काम भक्ती सुद्धा होते. काही मागण्यासाठी आपण ती भक्ती करत नाही. अमुक एखादी गोष्ट मला मिळाली पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे असं आपण काही म्हणत नाही. आणि मग खरा निष्काम साधक जो आहे ते भगवंतांनी सांगितलं की अर्जुना तू जाणतोसच आहेस आणि तसं तू कर. आणि तू जे म्हणजे खरं निष्ठावान साधक आणि अर्जुनासारखं आता म्हणायचं की ज्याची श्रद्धा आहे त्याची निष्ठा आहे. तरी काय म्हटलं पाहिजे की आता तुला काय हवं ते कर, भगवंताच्या ताब्यात तुला काय हवं ते कर, तू जे करशील जसं अर्जुन सांग तू म्हणशील की मी आता करणार आहे तसं आपण म्हटलं पाहिजे की भगवंत जसं ठेवेल तसं आता राहायचं आहे आणि तो जे म्हणेल ते मला आनंदाने स्वीकारायचं आहे, कारण तो करतो ते सगळं योग्यच करतो. इतक्या टोकाची निष्ठा ज्या साधकाजवळ असेल तो साधक कुठेही गुंतणार नाही, तो कुठल्या मोहाला बळी पडणार नाही, तो कुठल्या गोंधळात अडकणार नाही. अशा पद्धतीचा विचार आपण या निमित्तानं म्हणजे अर्जुनाला एका ओळीत सांगून पुरलं ना. आपण असे जे काही गोंधळात पडतो त्याच्यासाठी आपण हा विचार करायचा आहे. भगवंत जे जसं ठेवेल तसं तसं राहायचं. जे मिळालं नाही ते माझ्यासाठी योग्य नाही आहे असं भगवंतालाच वाटतं आहे असं म्हणायचं आणि म्हणून त्यांनी आपल्याला ते दिलेलं नाही आहे आणि हेच निश्चित आहे असं म्हणून छानपैकी आनंदाने आपला प्रारब्ध आदी देह जसा आहे तसा ठेवायचा आणि परमपदाला पोचायचं असं भगवंताने अर्जुनाला म्हटलंय. तसं तसं घडेल. आता अर्जुनाला भगवंत छान ज्ञानी भक्त विवेकी साधक तू हो असं म्हणतोय आणि आतापर्यंतचा अनुभव तर असा आहे की भगवंताला अर्जुनाबद्दल जी खात्री आहे त्याप्रमाणेच तो सगळं अर्जुनाला सांगतोय. त्यामुळे तुला सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळवायची ना तर तू साधक हो, तू असा ज्ञानी योगी साधक हो. सर्वेषु कालेषु योगयुक्त भव. सर्वेषु कालेषु म्हटल्या त्या सगळ्या विषयांमध्ये सगळ्या व्यवहारांमध्ये सगळ्या कर्मांमध्ये अगदी युद्ध कर्मामध्ये सुद्धा आणि सगळ्या अवस्थांमध्ये सुद्धा तू त्या सगळ्या आसक्तींचा त्याग कर, समचित्त हो आणि कर्म कर की तू मला जसा हवाय तसा देहधारी भगवंत तसा ज्ञानी भक्त तू होशील. बाकी सगळ्या ज्या यशापयशाच्या गोष्टी असतात त्या तात्पुरत्या असतात, त्या प्रारब्धाच्या अधीन असतात. त्याच्यामुळे चित्त विचलित होण्याचं काही कारण नाहीये, ते तू होऊ देऊ नकोस. आता हे सगळं असं पटापटा सांगितलं की असं वाटतं की ते कसं शक्य आहे. आपण पहिलं वाक्य काय म्हटलं, यश अपयश तात्पुरतं असतं पण त्या यशात अडकतो ना आम्ही. म्हणून सारखं आपल्याला की हे सगळं जे की चांगलं झालं तरी पण त्याच्यात फार मोठं असा आनंद मिळवून जायचं नाही आहे. अपयश आलं तरी ठीक आहे पुन्हा प्रयत्न करू असं म्हणून तेही तितक्याच सहजपणे स्वीकारलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी जर प्रारब्धाधीन आहेत तर आपण कुठल्याच गोष्टीमुळे आपलं चित्त विचलित होईल असं
करण्याचं कारण आहे. सतत आणि अगदी अखंडपणानं भगवंताचं अनुसंधान ठेवायचं. ते आपण पाहिलं की 8व्या श्लोकापासून ते अगदी आत्तापर्यंतच्या सगळ्या श्लोकांमध्ये ध्यानमार्ग असू दे, अनन्यता असू दे, भक्तीचा मार्ग असू दे, भगवंताला नेमकं हेच सांगायचं आहे की अखंडपणानं भगवंताच्या अनुसंधानात राहायला हवं. आणि मग जे काही त्याच्या भक्तीमुळे जे जसं घडणार आहे, घडतं आहे, ते सगळं प्रसाद बुद्धीनं स्वीकारायचं, आनंदाने स्वीकारायचं, निष्काम बुद्धीनं हे सगळं करायचं आहे. त्यामुळे जे जीवनात घडतं ते प्रसाद बुद्धीने स्वीकारायचं असं भगवंताचं आपल्याला सांगणं आहे. आणि त्यालाच योगयुक्त हो असं म्हणायचं. ब्रह्मचिंतनात राहायचं, योगयुक्त व्हायचं, हाच योग मार्ग आहे. आणि भगवंत अर्थातच आत्मज्ञानी, योगी, देहधारी भगवंत जे शब्द वापरले त्या सगळ्यांचे अर्थ लक्षात घेतले तर अर्जुनाकडून आणि आमच्याकडून सुद्धा हेच अपेक्षित आहे. असं आहे की आपल्या जीवनाचा हेतू त्यांच्या म्हणजे अचूक ओळखता आलं पाहिजे. मग त्यामुळे त्यांना ज्यांनी हे ओळखलेलं असतं ना, त्यांनी म्हटलं की असे जे योगी आहे ते मोहात अडकत नाहीत, तर त्यांनी ना आपल्या जीवनाचा असं बरोबर काय साध्य आहे ते अचूक ओळखलेलं असतं. त्यामुळे ते गोंधळात अडकत नाही. झालं तर झालं, नाही तर नाही असं नसतं. बरोबर त्यांना माहिती असतं. ब्रह्मरूप असतात, देह असणं आणि नसणं हा काही त्याचा विचारच नसतो ना. त्यामुळे त्यांचं ते सगळं बरोबर ठरलेलं असतं. माऊलींनी अशा ह्याला वर्णन केलंय. ते म्हणतात, आता शरीराचे तयाची ठाई आडनावही उरले नाही. छान आहे, मला ती ओळी फार आवडली. आडनावही उरले नाही. आपण आडनाव शब्द असा वापरतो, पण इथे आडनाव म्हणजे देहाचं भान. ते म्हणतात की हा जो ज्ञानी योगी आहे, माऊलीने 2 अर्धचरणात वर्णन केलंय की हा ज्ञानी योगी देहातीत आहे. त्याला देहाचं आडनावच नाही. आडनावच नाही म्हणजे भानच नाही. देहाचं भानच त्याला नाही आहे, असा हा ज्ञानी योगी आहे. म्हणून ब्रह्मरूप आहे म्हणजे काय, तर सगळं शेवटी जे काही यश अपयश सुख दुःख आहे ते देहाच्या संदर्भातलं आहे. हा देहातीत आहे, त्याला देहाचं भानच नाही आहे, अशा याच्या ज्ञानी योगाबद्दल म्हणतात. शरीर पडलं वगैरे त्याची पण त्याला जाणीव नाही आहे. म्हणजे जाणीव असणारच कशी, तो जर ज्ञानी परमगतीला पोचणारा असल्यामुळे त्याला हे पण माहिती, त्याला मुक्ती मिळवायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे, असं पण त्याला काय माहिती, ते मिळालेलंच आहे. त्यामुळे त्याला हाही भाव नाही आहे की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून मला निष्काम सेवा करायची आहे, असं पण काही नाही. त्याआधी त्याचा जो भगवंताबद्दलचा भाव आहे त्या ज्ञानाजवळ ही बरोबर गोष्ट असल्यामुळे त्याला देह असणं नसणं, जन्म मरण या सगळ्याची काही, गर्भवासाला येणं किंवा मृत्यू होणं याचा काही त्याचा संबंध नाही. म्हणजे नाम रूप देश काल कुठल्याही बंधनात तो नाही आहे. विश्व होऊन विश्वरूप किंवा विश्व होऊन विश्वात राहणं असं त्याचं वर्णन आहे. भगवंताचं जसं वर्णन आहे तसंच की तो भगवंतच आहे ना, फक्त देहधारी भगवंत आहे. त्यामुळे तो विश्वात राहतोय, विश्व होऊन विश्वात राहतोय, देव होऊन तो या देहात राहतोय असा त्याचा अर्थ. आता याला योग्य काळ अयोग्य काळ म्हणजे जसं आत्ताच्या आधीच्या श्लोकांमध्ये आपण उत्तरायण दक्षिणायन दिवस रात्र शुद्ध पक्ष मध्य पक्ष वगैरे विषय पाहिले, तर त्या योग्य काळ अयोग्य काळ वगैरेचा पण त्याला काही संबंध नाही. म्हणजे त्याच्यासाठी ही भाषाच नाही. असा जो निष्ठेनं अनन्य भावानं भगवंताशी एकरूप झालेला असा जो अनन्य भक्त आहे त्याचा छानपैकी सद्गुरूंनी त्याला हाताशी धरलेला आहे. त्यामुळे आणि तो स्वतः अत्यंत विवेकी आहे. त्यामुळे स्वरूपाचा बोध झालेल्या या साधकाला सगळीकडे अणुरेणूमध्ये भगवंत भरलेला दिसतोय. आत बाहेर सगळीकडे तो आहे असा भाव सिद्ध झालाय. आणि त्यामुळे त्याला जाणं येणं, आता हे सन्मार्ग किंवा चुकीचा मार्ग वगैरे वगैरे काही त्याला भासतच नाही. याच्या शब्द वापरले ना, 2 मार्ग म्हटले तर ते 2 मार्ग, ह्याच्यामुळे 2 मार्ग नाहीच आहेत. त्याला एकच एक मार्ग आहे भगवंताकडे जाण्याचा. सकाम मार्ग त्याच्यासाठी नाहीच आहे. सांगितलं तर 2 मार्ग, पण ज्याला हा निष्काम मार्ग कळलाय तो ह्या सकाम मार्गाला अडकतच नाही. आणि त्यामुळे तो देहधारी जरी असला तरी आनंदरूप सुखरूप असा झालेला आहे.
आणि म्हणून असा भगवंत म्हणतोय अर्जुना तू असा हो. आता ही जी काही ब्रह्मस्वरूपता आहे ही काही आपोआप प्राप्त होईल का असं वाटेल तर हो, ब्रह्मस्वरूपता म्हणजे हे जे काही देहावरचं ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं म्हणजे या देहातीत होणं याचा अर्थच असा आहे की देहावरचं जे खोटं प्रेम आहे ते खोटं प्रेम निघून जाणं. हा देहातीत आहे म्हणजे काय, त्याचं देहावर प्रेम नाही आहे, साधी गोष्ट आहे. आपल्याला नावाच्या देहाच्या रूपाच्या बाबतीमध्ये आपण झोपेत सुद्धा जागे असतो. आपल्या नावाने कोणी हाक मारलं की आपण लगेच जागे होतो की नाही. हा सगळा देहातीत आहे, त्यामुळे हा कशातच सुखरूप भगवत रूप झालेला आहे. तर आपल्याला सहज कळेल की किती किती अर्जुनाच्या ह्या ही जी काही भगवंताची मागणी आहे तू ज्ञानस्वरूप हो, ज्ञानी भक्त हो, ती कशी आहे. आणि आपल्याला तसं जमण्यासाठी आपण किती देहामध्ये अडकलेलो आहोत. म्हणून ते आपल्याला लक्षात येईल की ते देहात अडकत नाही. देह म्हणजे देहाला विसरलेलेच आहेत. प्रसंग म्हणजे काहीही घडलं तरी सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये बिघाड होत नाही. त्यांना येणं नाही, जाणं नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, हवं नाही, नको नाही असं सगळं असल्यामुळे तुकाराम महाराजांचे अनंत अभंग या विषयावर आहेत. अपुरे मरण पाहिले म्या डोळा. म्हणजे देह आहे परंतु याच देहाचा मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. मरण माझे मरून गेले मज केले अमर. म्हणजे आता मी देह आहे पण त्याचा काही माझा संबंध नाही. मरण माझे मरून गेले आणि मी कसं आहे, मज केले अमर, मी अमर झालोय. आता देह वेगळाच आहे, त्या देहाशी माझा काही संबंध नाही. किंवा संचित क्रियमाण प्रारब्ध अवघा झाला नारायण, हे पण काही त्याचं उरत नाही. आपण आधीच्या श्लोकात पाहिलंय की असा जो भक्त आहे याचं संचित क्रियमाण काही नसतं. प्रारब्धाप्रमाणे देह होतो आणि तो जातो. नाही आम्हाचे संबंधू जरा मरण काही बांधू. त्याला काही नाही, वृद्धत्व नाही, मरण नाही, देह नाही, त्या देहासंबंधीच्या गोष्टी नाहीत. आता या सगळ्याचा अर्थ काय, याचा अर्थ एकच की मग आधीच्या श्लोकात जे दक्षिणायन उत्तरायण वगैरे सांगितलं ना, हे सगळं पंचांगात पाहण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपलं जे काही जीवन आहे ते आपल्या जीवनाकडे पाहावं. जर का आपण अशा पद्धतीनं भगवंताशी अनन्य झालेलो असलो, देहातीत होऊ शकलो, देहाच्या संदर्भात अडकत नसलो तर आपण भगवंत जसा अर्जुनाकडून अपेक्षित करतोय की तू ज्ञानी भक्त हो, त्या ज्ञानी भक्ताच्या वाटचालीकडे आपण लागलो असं म्हणायला हरकत नाही. पण पुन्हा जर आपण अडकत असलो तर अजूनही आपल्याला सकाम भक्त म्हणजे येणं जाणं, अगदी चांगले भक्त असलो तर ब्रह्मलोकापर्यंत पण जाता येईल पण पुन्हा यावं लागेल असा सगळा विचार आपल्याला या अक्षर ब्रह्मयोगामध्ये भगवंतांनी अगोदर सांगितलेला आहे. आणि मग हे जे काही त्याला आपोआप मोक्ष मार्ग मिळेल, पण मग दिवस रात्र उत्तरायण दक्षिणायन वगैरे वगैरे जाईल. हे सगळं त्याच्यासाठी काही नसतं. कधी मृत्यू येवो त्याच्या दृष्टीने देहातीत असल्यामुळे तो या सगळ्यामध्ये न अडकणारा असा आहे. पण तरीही काही लोकांना प्रश्न असतात ना, आपण प्रश्न काढण्यात मोठ्या पटाईत असतो. हे जेव्हा सगळं वाचतो अनेक मंडळींनी अनेक अभ्यासकांना हा प्रश्न विचारलाच आहे की तुम्ही म्हणता की हा जो देहातीत झालेला आहे, आत्मबोध झालेला आहे, समर्थ भगवंत म्हणतात तसा ज्ञानी भक्त आहे, या सगळ्याला जर का केव्हाही देह जरी टाकला तरी देखील तो परमभूतीला जातो. मग लोकांना प्रश्न पडतो मग भीष्माचार्य शरपंजरी का पडून राहिले. आता खरं तर असं आहे, आपल्याला काही या प्रश्नासाठी किंवा या चाललेल्या विषयाला हा प्रश्न येण्याचं कारण नाही. पण आपण पण तसे खूप असा कुठेतरी प्रश्न वाचला की आपल्या पण मनात येतात रे हो, एवढे अभ्यासू मंडळींनी प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे कारण आपल्याला गाधांत दिसत आहे. आणि म्हणून मराठे काकाने हा प्रश्न वाचकांच्या मनात येईल आणि त्याचं पण स्पष्टीकरण आपण दिलं पाहिजे म्हणून त्यांनी ह्या प्रश्नाचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. आता हे सगळं जे काही भगवंत तत्वज्ञान सांगतोय ना, ते सगळं तत्वज्ञान भीष्माचार्यांना माहिती नव्हतं का हो? माहीत होतं. आणि तरी देखील उत्तरायणापर्यंत ते थांबले. का थांबले? तर एक उत्तर त्याचं स्वाभाविकच आहे की म्हणजे आता भीष्माचार्यांना इच्छा मरण होतं, वर होता त्यांना मिळालेला,
की तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही देह टाकू शकता, आणि त्यामुळे त्यांना थांबणं शक्य होतं. ते थांबले. असं एक उत्तर आपल्याला, पण त्या उत्तराने की समाधान होईल असं नाही. मग दुसरं खरं उत्तर काय आहे, तर अभ्यासू मंडळी जे उत्तर देतात ते नीट जाणून घ्यायला पाहिजे. गीतेवरती रामसुखदासजी महाराज यांचं एक छान भाष्य आहे. या रामसुखदास महाराजांनी या प्रश्नावरती उत्तर दिलंय की जे भीष्माचार्य होते ते भीष्माचार्य द्यऊ नावाचे वसू होते. वसू म्हणजे अजान देवता, आणि काहीतरी शाप भोगण्यासाठी त्यांना मृत्यू लोकांमध्ये यावं लागलं होतं, आणि तो तेवढा शाप भोगून झाला की लगेच ते देवलोकामध्ये जाणार होते. मग त्यांना काही या सगळ्या जन्म मरणाच्या या सगळ्या चक्रामध्ये अडकायचं कारण नव्हतं. आणि दक्षिणायनामध्ये देवलोकांची रात्र असते, देव झोपी जातात, तर देवलोकाचे दरवाजे बंद असतात, आणि म्हणून दक्षिणायन संपेपर्यंत त्यांना थांबावं लागलं. म्हणजे त्यांनी थांबायचा निर्णय घेतला. आणि मग रामसुखदासजी त्याच्यावर असं म्हणतात की खरं कारण सांगू का, हे तर कारण असेलच, पण ज्या देवलोकामध्ये त्यांना जायचं होतं तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याचं दर्शन त्याला इथेच होणार होतं. मग ते कशाला जात आहे, त्या भगवंताचं तिथेच सत्संग होतोय, दर्शन होत आहे, तर ते तिथेच थांबले. याच्यात सगळ्यांचं हित आहे, त्यांचंही हित आहे, भगवंत इथे राहण्यामध्ये पण हित आहे, असा विचार करून भीष्माचार्यांनी इथं राहण्याचा निर्णय घेतला, असं रामसुखदास महाराजांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय. अखेरच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी आपल्याला असं म्हटलं, जरा वेगळ्या पद्धतीने हाच विचार मांडला. आधीच्या ह्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलं की आता हा जो कोणी आहे त्याला कशाचाही मोह होत नाही, असं म्हटलं. हा जो योगी आहे तो कशात मोहात अडकत नाही. आता ते इथे आपल्या सांगतात, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम प्रदिष्टम अत्येति तत् सर्वविदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. योगी इदम विदित्वा, हे सगळं जाणल्यामुळे तो योगी हो असं म्हटलंय. तो योगी काय करतो, हे सगळं जाणतो, सगळं त्याला सगळे मार्ग कळले, आत्मबोध झालेला आहे, परमपद कळलेलं आहे, कुठे तो अडकत नाहीये, सगळं 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 त्याला कळलेलं आहे. हे सगळं जाणल्यामुळे योगी इदम विदित्वा, असा हा जो योगी आहे, वेदेषु यज्ञेषु तपस्सु, म्हणजे वेदांचा अभ्यास केलाय, वेदांचं पठण केलंय, किंवा यज्ञ तप दान हे सगळं केल्यामुळे जे काही यात पुण्यफलम प्रतिष्ठा, जे काही पुण्यफळ प्राप्त होतं असं जे सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलंय की काय काय केलं की काय काय मिळेल. तत्सर्वम एव अत्येति, ते सगळं सुद्धा त्याच्या पलीकडे, ते सर्व उल्लंघून त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आद्यम परम स्थान उपैती, ते जे परमपद आहे ते त्याला प्राप्त होतं. म्हणजे ह्या सगळ्या वेदेषु यज्ञेषु या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काही पुण्यफळ प्राप्त होतं, मान्य आहे, शास्त्राने तसं सांगितलेलं आहे, पण त्याच्याही पलीकडली गोष्ट या साधकाची, या योग्याची होते, आणि हा परमपद प्राप्त करून देतो. मग आता हे सगळं म्हणजे काय, तर वेदांचं अध्ययन केलं तर किंवा यज्ञ दान तप या गोष्टी समजा केल्या तर काही काही पुण्याच्या गोष्टी पुण्य संपादन केलं जातं. म्हणजे असं म्हणतात की वेदांच्या अध्ययन, वेदांचा अर्थ समजा कळला, किंवा यज्ञ केले तर स्वर्गप्राप्ती होते, तप केलं की तपश्चर्येने महासिद्धी प्राप्त होतात, तपश्चर्येच्या बळावर काही सिद्धी साधकाला प्राप्त होतात, दान केलं तर दान केल्याने आपली समृद्धी वाढते. अशा प्रकारच्या गोष्टी यज्ञ दान तप वेदांच्या बाबतीमध्ये शास्त्र आपल्याला सांगतं. आता हे सगळं जरी खरं असलं म्हणजे आहे, तरी देखील त्या स्वस्वरूपाच्या, त्या परब्रह्माच्या ज्ञानाच्या तुलनेत हे सगळं वेद यज्ञ दान तप हे सगळं काहीच नाही. यत्नदाय जे काही पुण्य फल प्राप्त होणार आहे हे कुठेच नाही, हे असं स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर मिळणार आहे. या सगळ्या ज्ञानाने परमपदाची प्राप्ती होणार नाहीये. आणि मग उदाहरण आठवतं आपल्याला नचिकेताचं. त्या कठोपनिषदामध्ये नचिकेताला यमदेवाने किती किती गोष्टी देऊ केल्या. मृत्यू लोकामधल्या सगळ्या प्रकारची सुख नचिकेताला यमदेवाने दिली. दीर्घायुष्य दिलं, दर्दाकट शरीर दिलं, काय हवं असेल ते माग सारं 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 यमदेव त्याला देऊ करत होते. परंतु नचिकेताचं वैराग्य मोठं दांडगं होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या तुम्ही देऊ केलेल्या ज्या गोष्टी आहे
त्यांनी कायमचं सुख मिळणार नाहीये. आणि त्यामुळे त्याच्या सुखाची नश्वरता त्याला कळली होती की हे सगळं तात्पुरतं मिळणार आहे सुख, तर तात्पुरतं सुख मला नकोच आहे. यमदेवानी त्याची किती किती समजून घेण्याचा प्रयत्न केला. अगदी स्वर्गीय अप्सरा सुद्धा त्याला देऊ केल्या, त्याच्या दिव्य सुखाचं पण मोठं लालूच त्याला दाखवलं. परंतु त्या नचिकेताने अजिबात ते मान्य केलं नाही. तो म्हणतो ही सगळी तुम्ही सुख मला देऊ करताय, ती सुख संपणारच ना, उपभोगली की संपणार, त्यामुळे ही संपणारी सुख मला नको. ज्याची इतकी त्याची दृढ निष्ठा होती आणि ती दृढ निष्ठा यमदेवाने पाहिली आणि त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. असं आपण कठोपनिषदात नचिकेताची कथा वाचतो. आणि स्वाभाविकच देणारा आणि घेणारा दोघंही कृतार्थ झाले. आता वेद यज्ञ तप ही सगळी जी काही साधनं आहेत ती सगळी साधनं स्वर्गसुखासाठी आहे. आणि स्वर्गसुखासाठी आपल्याला माहिती आहे की क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विशंती. त्यामुळे स्वर्गाचं सुख हे काही ब्रह्मानंद किंवा शाश्वत सुख नाही, आत्मानंद नाही. आपलं हे जे काही विचार चाललेला आहे परमपदी जाण्याच्या सुखाचा, ते शाश्वत सुख आहे. त्यामुळे या सगळ्या कर्माचं फळ हे जे काही स्वर्गफळापर्यंत ठीक आहे, दान केलं की स्वर्गप्राप्ती होते वगैरे वगैरे, पण तू त्यानंतर पुन्हा या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. आत्मज्ञान जे आहे ते कसं आहे तर आपलं मूळ स्वरूप आहे. आपण मागच्या वेळेस उदाहरण घेतलं होतं की आपलं मूळ स्वरूप आनंद आहे. आपण या शरीराच्या परिस्थितीच्या माध्यमातून सुखदुःखाच्या कल्पनेतून दुःखी होतो, पण दुःखाचा कालावधी जसा जसा होतो पुन्हा आपण आनंदाच्या ह्याच्यावर येतो, कारण मूळ स्वरूप आपलं आनंदी आहे. जीव हा मुळात आनंदीच आहे, आनंद रूप आहे, मधुर रसाचा भोगता आहे. जसं असं ना लहान नुकतंच जन्मालेल्या बाळाला म्हणे त्याच्या जिभेला मधाचा कण लावला की ते मूळ प्रसन्न हसतं. आता खरं म्हणजे त्याला त्या चव काढण्याची काही नाही आहे, पण मूळ स्वरूप आनंदी असतं. त्या जीवानं धारण केलेला जो देह आहे तो देह सुद्धा आता मधुर रसात्मक आहे, गोड आहे. त्या मूळ स्वरूप त्याचा आनंद आहे. हे जे आपलं खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप विसरत. आपण पाण्याचं उदाहरण घेतलं होतं, आपल्याला आठवत असेल की पाण्याचं मूळ स्वरूप जे आहे ते थंड आहे. मग त्याला उकळवा आणि थोडा वेळ ठेवा, ते परत मूळ स्वरूपाशी येणार. बर्फ करा, परत जरा ठेवा, परत ते मूळ स्वरूपाशी येणार. तसं आपलं मूळ स्वरूप आनंद आहे. फक्त आपण सुखात असतो तेव्हा आनंद होतो असं जर कोणाला वाटत असं नाही, आपण आनंदातच असतो. दुःखाच्या ज्या आपल्या सगळ्या कल्पना आहेत त्या सगळ्या दुःखामुळे आपण दुःखी होतो असं आपण म्हणतो. पुन्हा कालावधी लोटला की आपण आनंदातच, मूळ स्वरूप आनंदीच आहे असं आहे. आणि हे खरं स्वरूप हा जो ज्ञानी भक्त आहे ना तो विसरत नाही. त्याला माहिती असतं की मूळ स्वरूप आपला आनंद आहे. त्याचं जे दृढ वैराग्य असतं, त्यांनी सगळ्या अधिकारी आचार्यांकडून हे सगळं ऐकलेलं असतं. तो जो आत्मानंदाचा विचार आहे त्याचं मनन चिंतन केलेलं असतं. अनन्य भक्तीने तो भगवंताला आपलंसं त्यांनी केलेलं असतं आणि म्हणून तो ब्रह्मज्ञ झालेला असतो. त्याच्या दृष्टीला स्वर्ग वगैरे ह्याचा मोह नाही आहे. त्याच्या दृष्टीनं तो स्वर्ग वगैरे तुच्छ आहे. स्वर्गसुखामध्ये तो गुंततच नाही, विषयपभोगामध्ये तो गुंततच नाही. उलट त्याच्याबद्दल त्याला अत्यंत घृणा आहे. ही सगळी सुख ही क्षणभंगूर आहे ह्याची त्याला पक्की खात्री आहे. आणि म्हणून ह्या योग्याची ही जी जाणीव आहे ती जाणीव परमपदाला घेऊन जाते. तो इथे कुठे अडकत नाही असं जे म्हटलं, तो मोहात गुंतत नाही. त्याचं कारण असं आहे की हे सगळं अशाश्वत आहे, इथे राहत नाही. त्यामुळे या अध्यायामध्ये आपण दोन गोष्टींचा खरं तर जो काही निर्णय आहे तो आपण समजून घेतला. एक पहिला निर्णय असा की आपलं चुकतं कुठे तर स्वतःला आपण देह समजतो ना, आणि त्यामुळे देह, मन, इंद्रिय, बुद्धी हे जे सगळे आहेत ना त्याचा आपण गुलाम होतो. आणि म्हणून आपण जे आपल्याला जे दुःख वगैरे काय होतं ते सगळं ज्या संदर्भातला विचार केला तर या देहाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी घडतात त्याचं सगळं दुःख असतं. त्यामुळे देह, मन, इंद्रिय, बुद्धी, पंचप्राण सुद्धा हे सगळे आपल्या नियंत्रणाखाली आणणं आवश्यक आहे. ते जर झालं बरं तर शक्यही आहे. भगवंताने आपल्याला सांगितलं की ते शक्य आहे, आवश्यक आहे आणि शक्यही आहे. यासाठी काय करायचं तर ती योग प्रक्रिया, अनन्यता, साधना ह्या सगळ्या गोष्टींनी ते करता येतं. आणि तसं जर आचरण केलं
तर या अध्यायातला एक भाग आपल्याला आत्मसात करता येईल असं म्हणायला हरकत नाही की सगळी इंद्रिय अगदी पंचप्राण ही सगळी आपण ताब्यात ठेवली आणि मग या कुठल्या मोहामध्ये आपण अडकत नाही. दुसरा भाग भगवंताने आपल्याला सांगितलं की ही जी काही मन इंद्रिय यांच्या मागे विषयांचे म्हणजे यांच्या मागे जेव्हा आपण धावतो तेव्हा काही विषयातला आनंद आपल्याला मिळतो आणि मग त्यात आपण रमतो. आणि आता म्हटलं तसं भूत भविष्य सुख दुःख याचा विचार पण आपल्याला होतो. तर याचाही आपल्या मनाला आणि बुद्धीला जेव्हा आपण एकत्रित त्या भगवंताकडे लावतो तेव्हा मग आपल्याला ही गोष्ट कळते की अरे इकडे वळवायचं नाही आहे, आपल्याला भगवंताकडेच वळायचं आहे आणि मग याही मोहात आपण अडकत नाही. त्या निष्काम भक्ती वगैरे जे म्हटलं आहे म्हणजे मन भगवंताकडे लावणं, हे मन भगवंताकडे लावणं म्हणजे साधक स्वस्वरूपाशी जाऊन असा स्थिर होतो. मग मनाला भगवंताकडे लावणं म्हणजे सगळीकडे भगवंतच आहे आणि त्या परमेश्वराशी त्या परमेश्वरामध्ये अगदी अनन्यतेनं मिळवून गेला की मग परमपदाला जातो. भगवंताच्या कृपेनं म्हणूया की आपण आता आज 28व्या श्लोकाचा विचार केला आणि 8वा अध्याय आपण अक्षर ब्रह्मयोग समजून घेण्याचा प्रयत्न केला. अवघड विषय होता तरी पण प्रयत्न केला. खरंच भगवंताची कृपा असते. अशा प्रकारचा एखादा चिकाटीनं विषय श्रवण करणं आणि श्रवण करणाऱ्या लोकांना माहीत नाही किती पटतं किती सांगू शकतो, तरीही त्या निमित्तानं आपला अभ्यास होणं ते आपण वाचणं राजवीर अशासाठी आपण केलं. आता पुढला जो राजविद्या राजगुह्य योग असा जो विषय आपल्याला घ्यायचा आहे 9व्या अध्यायाचा योगायोग चांगला आहे. बुधवारी गीता जयंती आहे आणि लगेचच गुरुवारच्या आपल्या वर्गाला राजविद्या राजगुह्य योग आपण घेणार आहोत. म्हणजे राजविद्या याचा अर्थ विद्यांचा राजा. विद्या म्हणजे काय? अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या ही सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे. राजविद्या म्हणजे अध्यात्मविद्या ही सर्वांमध्ये श्रेष्ठ. आणि राजगुह्य म्हणजे अतिशय गोपनीय, सगळ्यांना हे सांगणार नाहीये असं मी ज्ञान भगवंत म्हणतो अर्जुना तुला सांगणार आहे आणि अर्थातच आपण पण त्याच्यात आहोतच, ते आपल्याला पण सांगणार आहे. हा जो अध्याय आहे ना राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय हा सगळ्या अनेक लोकांनी असं वर्णन केलं. सगळ्यांचा आवडता विषय. खुद्द ज्ञानेश्वर माऊलींना तो इतका तो प्रिय आहे की माऊलींनी या 9व्या अध्यायाला एकाध्यायी गीता असं म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्य योगाला एकाध्यायी गीता म्हटलेली की सगळे 18 अध्याय वाचायला की अभ्यास करायला नाही तर या एका अध्यायाचा करावा. विनोबा भाव्यांनी तर हा अध्याय सगळ्यांना दिलासा देणार आहे असं म्हटलंय. म्हणजे आता इथे असं नाही की भगवंताची उपलब्धी किंवा जीवनमुक्ती मोक्ष ही काही फक्त विद्वान लोकांचीच मक्तेदारी नाही आहे. कुणालाही भगवंत प्राप्त होऊ शकतो असं या अध्यायामध्ये आपल्याला गुह्य आहे ना, गोपनीय गोष्ट सांगणारी की काळजी करू नका, कुणालाही हे आत्मज्ञान प्राप्त होईल, कुणालाही परमपदाला जाता येईल, कुणालाही सहजपणानं भगवंत आपल्या हृदयामध्ये तो आहे त्याला ओळखता येईल. आणि मग त्याची उदाहरणं पण अनेकांनी आपल्याला दिलेली. अगदी भोळ्या भाबड्या अडाणी स्त्रियांना सुद्धा या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या विद्वानांना मागं सारून त्यांना भगवत प्राप्ती झालेली आहे. पुराणामधल्या काही कथा आहेत आणि पुराणातले असल्या तरी त्या त्या काही जुन्या नाही आहेत. एक 2-3 उदाहरणं देऊया. पुराणामध्ये असं आहे की एक तर असं आहे की ज्याला आपण जनक राजाला कर्मयोगी म्हणतो, ज्ञानी म्हणतो, सम्राट होता तो. या जनक राजाला सुद्धा जेव्हा ब्रह्मप्राप्तीसाठी कोणीतरी ब्रह्मप्राप्ती देणारा पाहिजे तर त्याला सुद्धा म्हणे सुलभा नावाच्या एका सामान्य संसारी प्रापंचिक स्त्रीकडे जावं लागलं होतं अशी पुराणातली कथा सांगतात. किंवा एक जाजरी नावाचा विद्वान ब्राह्मण होता. याला सुद्धा ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी एका वैश्य व्यापाऱ्याकडे जावं लागलं. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती होण्यासाठी कुणाला काय करावं लागतं हे काही मोठं तर ते कुणाही कडून सहजपणानं आपल्याला कुणाकडून प्राप्त होईल. त्याच्यासाठी फार मोठी विद्वत्ता, त्याच्यासाठी फार मोठा अभ्यास, त्याच्यासाठी फार शास्त्राचे ग्रंथ आणि असं बिलकुल नाही. स्वामी विवेकानंदांना 4 इयत्ता शिकलेल्या रामकृष्ण परमहंसांकडनं ज्ञानप्राप्ती झालीच की हो. अगदी तसंच एका व्याधाची कथा आहे की तो व्याध एक कसाई होता, म्हणजे मांसाचं दुकान त्याचं होतं आणि एक अत्यंत अहंकारी ब्राह्मणाला त्याच्या गुरूंनी सांगितलं की या कसायाकडे जा आणि तो तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देईल. आता तो बिचारा आला त्या कसायाकडे
आणि खरंच त्याच्या मनात आलं की हा काय मला शिकवणार, हा कसाही, हा हे करतोय, कापतोय प्राणी आणि मांस विकतोय, ह्याच्याकडनं मी काय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेणार. खरं तर मनाला पटतच नव्हतं, पण गुरूंनी सांगितलं होतं आणि त्यामुळे तो थांबला तिथे. आणि मग त्यांनी विचारलं त्याला, त्यावर तो म्हणाला की अरे मी कसं काय तुला ज्ञान देणार, मला काहीच ज्ञान वगैरे काही माहिती नाही आहे, मला काहीच येत नाही, मी हे असं गुरु कापतो आणि लोकांची सेवा करतो, माझं कर्म जेवढं धर्ममय करता येईल तसं मी करतो. तो कसाही सांगतो हा की मी जे काही कर्म करतो ते जेवढं धर्ममय होईल तसं मी करतो, माझ्या आईवडिलांची सेवा करतो. आणि हा जो कसाई आहे तो आदर्श भक्त असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्याकडून या ब्राह्मणाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याची पुराणामध्ये कथा आपल्याला मिळते. पुंडलिकाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. आईवडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला भेटण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला येऊन उभं राहायला लागलं. आणि थोडं नाही, तो विठ्ठल स्वरूपात भगवंत उभा राहिला. आजही तो थांबलेला आहे, योगी 28 विटेवरी उभा असा तो उभा आहे. त्यामुळे याचा अर्थ आपला थोडक्यात असा की आपली रोजची कर्म परमेश्वरासाठी करायची असं आपण ठरवायचं आणि त्याला यज्ञकर्म असं म्हणायचं, आपल्यासाठी केली असं म्हणायचं नाही. म्हणायचं म्हणजे करायचं पण नाही, ती परमेश्वरासाठी आहे. म्हणजे मग सगळं कसं पवित्र होतं. जसं सगळ्या संतांचं म्हणायला की कबीर वस्त्र विणायचा आणि सतत रामनाम घ्यायचा. म्हणजे जणू काही तो ते जे काही काम करत होता, मग काय कोण पैसे देईल, ते कोण उधारी ठेवली तर त्याच्याकडे त्याचं लक्ष नसायचं. पण तो रामनाम घेत वस्त्र विणायचा आणि त्याचं चरितार्थ राम सांभाळायचा. त्यामुळे त्याचं ह्या सगळ्या व्यापाराच्या संदर्भातल्या नफ्या तोट्याकडे काही लक्ष नव्हतं. पण त्याला काही कमी पडलं नाही, कारण त्याचं सगळं बघत होता भगवंत. किंवा सावता माळी म्हणायचा की भाजीचा मळा करायचा, पण तो मळा माझा नाही आहे, तो जणू काही कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, ते पांडुरंगाचं सगळं आहे. अशा पद्धतीच्या भावनेनं जी संत मंडळी आपलं रोजचं नित्यकर्म करतात, त्यांचं सगळं जीवन हरिमय झालेलं असतं. हा खरा 8व्या अध्यायाचाच विषय पुन्हा आता राजविद्या राजगुह्य योगाच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सुरू करायचा आहे. तर तो आपण गुरुवारी सुरू करू. आज आपण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे आणि त्या तयारीत आपण आहोत. तर आज आपण इथे थांबू आणि बुधवारी गीता जयंती झाल्यावर गुरुवारी नव्या दमाने 9व्या श्लोकाच्या अभ्यासाला लागूया. धन्यवाद.